आज आपण पाहणार आहोत अभिनेत्री सईदा खान यांची हृदयद्रावक कहाणी। कोलकात्यात जन्मलेल्या सईदा खान यांचं बालपण सुखाचं नव्हतं। आई अनवारी बेगम या चित्रपटात नर्तिका होत्या, पण त्यांचं उत्पन्न फक्त पोटापुरतंच। घराची जबाबदारी पेलण्यासाठी वयाच्या अवघ्या 11व्या वर्षी सईदाने चित्रपटसृष्टीत पाऊल ठेवलं। दिग्दर्शक एच.एस. रावेल यांनी त्यांना पहिली मोठी संधी दिली। 1961 मधील काच की गुडिया या चित्रपटात मनोज कुमार यांच्यासोबत, यानंतर त्या किशोर कुमार यांच्यासोबत अपना हात जगन्नाथ मध्येही झळकल्या। स्वप्न मोठं होतं स्टार होण्याचं, पण ते स्वप्न तुटलं। कामं कमी होऊ लागली आणि हळूहळू करिअर ढासळत गेलं। याच काळात त्यांची भेट झाली निर्माता ब्रुज सदाना यांच्याशी। ओळख झाली, प्रेम जडलं आणि लग्नाच्या वचनासाठी सईदाने स्वतःचं नाव व धर्मही बदलला। त्या बनल्या सुधा सदाना। कुटुंब वाढलं, 2 मुलं झाली, मुलगी नम्रता आणि मुलगा कमल। पण भूतकाळाचे सावट नेहमीच वर्तमानावर पडत राहिले। ब्रुज सदाना यांच्या मनात कायम शंकेची कुरतड। त्यांना वाटायचं सईदाचं लग्नाआधीच एक मूल आहे, जे तिची आई वाढवत आहे, आणि ही शंका एक दिवस भयंकर शोकांतिका घेऊन आली। मुलगा कमलच्या 20व्या वाढदिवशी ब्रुज सदानांनी स्वतःच्या पत्नीवर, मुलगी नम्रतावर आणि मुलगा कमलवर गोळ्या झाडल्या, आणि शेवटी स्वतःवरही। या हल्ल्यातून फक्त कमल वाचला। त्याने आईला आणि बहिणीला रक्ताच्या थारोळ्यातून उचलून रुग्णालयात नेलं, पण त्यांना वाचवता आलं नाही। कमल स्वतःही त्या गोळ्यांचा बळी ठरला होता, पण तो जिवंत राहिला। नंतर त्याने अभिनेत्री काजोलसोबत अभिनय करत इंडस्ट्रीत प्रवेश केला। मात्र काही चित्रपटानंतर त्यानेही हा ग्लॅमरचा संसार कायमचा सोडून दिला।